सत्तांतरावेळी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुवाहाटीमध्ये नेमकं काय केलं? संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरामध्ये रहस्य उलगडलंय. शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित झालंय. राऊतांना गुवाहाटी दौऱ्यात तिथल्या पुजाऱ्यांनी काय सांगितलं? संजय राऊतांनी मिळालेली माहिती आता सार्वजनिक केली आहे. संजय राऊतांच्या लेखात काय? शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले. त्याची आठवण गाभाऱ्यातील पंडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली. आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, असं ते मला म्हणाले. 3.5 वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे पंडांनी स्वतः सांगायला सुरुवात केली. पंडांनी म्हटलं, वो शिवसेना के लोग यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पंडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया. राऊतांनी विचारलं, कितने लोग थे? यावर पंडाने उत्तर दिलं, वो एक साथ 50-60 लोग थे. राऊतांनी विचारलं, कौन सा पूजा किया? यावर पंडाने उत्तर दिलं, यहाँ जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया देवी को. राऊतांनी विचारलं, कौन सा बलि दिया? पंडाने सांगितलं, भैंसा को काटा, कुछ लोग ने बदक को भी काटा. शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया. पंडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली. या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात. इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामने पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पंडांना बोलावलं जातं. मुंबई महाराष्ट्रात ही शिंग आणली गेली. ती सर्व शिंग कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे. शिंदे यांच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूस पुरली असं लिहिलं तेव्हा खळबळ उडाली. फडणवीस वर्षावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाही ही माहिती पक्की होती. फडणवीस वर्षावर गेले त्याआधी बांधकाम खात्याकडून मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं. या शोध मोहिमेत तिथे पुरलेली रेड्याची शिंग मिळाली काय हा पहिला प्रश्न. आणि फडणवीसांचे पूर्ण समाधान झाले काय हा दुसरा प्रश्न. 50-60 लोग आए थे शिवसेना, उस वक्त सबसे ज्यादा बलि चढ़ाया. 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया. भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया. बोला ऐसा क्यों पूजा किया जाता है? बोले ते इच्छा जो होती है पूरी करने की, और जो शत्रु होता है वो खत्म करने की, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करने की. हे मी त्या स्वतः डोळ्याने पाहिलं, ऐकलं होतं आतापर्यंत, मी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं. आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून रेड्याचे जे काही बळी वगैरे दिला असं त्यांचं म्हणणं आहे. जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवली. वेळ येऊ द्या, कोणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू. अहो मूर्ख येतो, त्या मूर्खाच्या वक्तव्याला काय अर्थ असतो का? त्यांनी बळी दिला, इतर सिंगापूरले, तिथं जादूटोना केलाय. बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक हे आम्हाला कुठे सांगतात. ज्याच्यात दम होता ना त्यांनी ते करून दाखवलं. आणि म्हणून हे पळकुटे जे आमचे पोस्टमार्टम करणार होते गुवाहाटीहून येताना काय करत, आम्ही यांचं पोस्टमार्टम करू काय करतात. आता यांचेच पोट आलेले आहेत.